नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की सी-टी-टी मराठी विषय निवडला असेल, मग पेपर 1चा असो किंवा पेपर 2चा असो किंवा लँग्वेज 1 भाषा 1 साठी मराठी निवडला असेल किंवा भाषा 2 साठी मराठी निवडला असेल, तर ह्या परीक्षेमध्ये कोणत्या-कोणत्या प्रकारचे व्याकरण हे विचारले जाते. हे व्याकरणाचे टॉपिक्स मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर पाहूया कोणते प्रकारचे व्याकरण विचारले जाते. उदाहरणं नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं विश्लेषण नाही आहे. फक्त कोणत्या प्रकारचे टॉपिक्स एक्झामसाठी येतात याविषयी आपण पाहणार आहोत. शब्दांचे प्रकार हे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 अशा प्रकारे मी भाग केलेले आहेत. हे समजण्यासाठी भाग तयार केलेले आहेत. तर भाग 1 मध्ये आहे वर्णमाला, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदामध्ये नाम ओळखा, क्रियापद ओळखा असे सोपे प्रश्न नसतील, तर त्याचे प्रकार आपल्याला माहिती असले पाहिजेत आणि प्रकार सांगता आले पाहिजेत. अव्ययमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवळ प्रयोगी अव्यय यांचा सहभाग असेल. भाग 2 मध्ये लिंग, वचन, प्रत्यय, विभक्ती, काळ, वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर, वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्याला रूपांतर करा, ओकारार्थीचे नकारार्थी करा, नकारार्थीचे ओकारार्थी करा. अशा प्रकारे विरामचिन्ह, शुद्ध लेखनमध्ये अचूक शब्द ओळखा किंवा शब्द नियमानुसार काही वाक्य असतील त्याच्यातून योग्य ते शब्द निवडा. अशा प्रकारे शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, वाक्यप्रचार, मणी, जोड शब्द, ध्वनिदर्शक शब्द. त्यानंतर शब्दरचनामध्ये उपसर्ग, प्रत्यय, संधी, समास, शब्दसिद्धी, अलंकार सुद्धा येतात. या ठिकाणी अलंकार दिले नाही आहे PDF मध्ये. तर अशा प्रकारचे व्याकरण आपल्याला अभ्यासले पाहिजे. ह्या अशा प्रकारचे व्याकरणावरील प्रश्न CET परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. भाषा 1 जर निवडलेली असेल मराठी म्हणून, तर प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी कठीण असू शकते. तर भाषा 2 मराठी निवडलेली असेल तर काही सोप्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. भाषा 1 साठी लेवल हाय असेल, तर भाषा 2 साठी मराठी निवडलेली असेल तर लेवल ही लो असेल. या सर्व प्रकारचे व्याकरणाचे टॉपिक आपण आपल्या चॅनलवरती कव्हर करण्याचा संपूर्ण प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या वेळेमध्ये. तर आपण CET परीक्षा देत असाल आणि आपण पेपर 1 किंवा पेपर 2 साठी भाषा मराठी निवडलेली असेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद साथियो.